अहिल्यानगरात महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हुतात्म्यांना अभिवादन। हुतात्म्यांचे बलिदान हे मराठी अस्मितेचे जिवंत प्रेरणास्थान। गजेंद्र राशीनकर। महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने लालटाके येथील हुतात्मा स्मारक येथे संयुक्त महाराष्ट्र चळवळी तसेच कामगार हक्कांसाठी लढा देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या कार्यक्रमाद्वारे हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण करून देत त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। शहरातील विविध भागातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहिल्याने वातावरण देशभक्तीपूर्ण व उत्साहपूर्ण झाले होते। जय महाराष्ट्रच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर, शहर सचिव डॉक्टर संतोष साळवे, शहर उपाध्यक्ष दीपक दांगट, संदीप चौधरी, तुषार हिरवे, विभाग अध्यक्ष प्रशांत जाधव तसेच गणेश शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात हुतात्मा स्मारकास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। त्यानंतर सर्वांनी 2 मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली। या प्रसंगी उपस्थितांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदान आणि कामगार चळवळीतील संघर्ष यांची आठवण करून दिली। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। आज अहिल्यानगर शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज हुतात्मा दिनानिमित्त महाराष्ट्रासाठी रक्त सांडलेल्या हुतात्म्य पत्करलेल्या सर्व हुतात्म्यांना विनम्र असे अभिवादन करण्यात आलेले आहे। या हुतात्मा दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम आजच्या दिवशी राबवण्यात येतात। दरवर्षी आम्ही मोठ्या प्रमाणात हुतात्मा दिन हा साजरा करतो। तसेच आज 1 मे महाराष्ट्र दिन आहे। महाराष्ट्र दिनाच्या सुद्धा सर्व महाराष्ट्रवासियांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे हार्दिक अशा शुभेच्छा। तसेच जो आपला कष्टकरी कामगार वर्ग आहे त्या कामगार वर्गाचा सुद्धा आजचा दिवस आहे की आज हा 1 मे हा कामगारांचा म्हणून कामगार दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो। तर आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने समस्त कामगार बांधवांना कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।